जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्त समान पाऊले चित्त समान देवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान नावाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांचा सार्थक केला त्या हे काळ सार्थक केला त्यांचा केला काळ सार्थक केला त्यांचा धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ सार्थक केला त्यांचा धरिला मनी विठ्ठल धरिला मनी कीर्तनाचा समारंभ निर्दोष सर्वथा निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा कीर्तनाचा समारंभ काळ सार्थक केला त्यांचा ओ काळ सार्थक केला त्यांचा काळ सार्थक केला त्यांचा धरिला मनी विठ्ठल 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 धरिला मनी सिद्धी नित्य समाधी हरीची नित्य समाधी हरीची नित्य समाधी हरी निळामय स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी नामे नित्य समाधी हरी नामे नित्य समाधी हरी नामे काळ सार्थक केला त्यांचा हे काळ सार्थक केला त्यांचा धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल ओ बार कुमारी कुमार
जीवन काळ सार्थक केला त्यानी काळ सार्थक केला त्यानी
ओम नमो ज्याद्या ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्तीदासु अवधारी रोजी आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया वसुदेव सुतं देवं कंस चाडूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे झोली पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान समचरण सरोजं सांद्र नीलमुदाभं जगन्निहितं पाणिमण्डनं तरुण तुलसीमाला कन्नरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो प्रथमनमा पांडुरंग करो प्रथमनमा पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास जयांचे केलिया स्मरण होय सकड विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा या
पावन झालो चराचरी. नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ, निर्दंभ सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. निडा म्हणे स्वरूप सिद्धी, निडा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरी नामे. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. शरण शरण हनुमंता, शरण शरण त्या वाटा मज दावा सुबटा. चराचरात वास करणारी शक्ती, अखिल ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग, जगन्माता रुक्मिणी आई साहेब, गुरुनाम गुरु गुरुदेव दत्तात्रय महाराज, देवादिदेव महादेव, भोलेनाथ शंकर पार्वती पते हर हर महादेव. ज्ञानियांचे राज्य, ज्ञानसम्राट साधकांचे माऊली, ज्ञानियांचे शिरोमणी आळंदी वल्लभ विश्व माऊली विश्वात्मा श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, वैराग्याचे महामेरू, देहू निवासी शिवाजींचे धर्मगुरू, पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय, भगवंताचे प्रेमी भक्त नामदेवराय महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, नरहरी महाराज, गोरा कुंभार आदी सर्व संतांना माझा साष्टांग प्रणिपात. त्याचप्रमाणे माझ्या समोर उपस्थित असलेले गुरुनाम गुरु गुरुवर्य हरिभक्तीपरायण भोनखडे महाराज यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे धामणगाव निवासी श्री काळे महाराज, केशवराव काळे महाराज यांच्या चरणीसुद्धा माझा शिरसाष्टांग नमस्कार. माझ्या पाठीशी उभी असलेली सर्व वैष्णव मंडळी, दिग्गज मंडळी, कलाकार मंडळी या सर्वांना माझा साष्टांग प्रणिपात. आमचे गायनाचार्य केंद्रे महाराज, मृदंगाचार्य, नाव भूललो पण आडनाव पाठ आहे, त्यांना सुद्धा नमस्कार. विनेकरी बाबा, डॉक्टर साहेब, चौबदार साहेब, मंडळी, इंगळे
भक्तिपरायण इंगळे महाराज सर्वांना नमस्कार. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलार चित्त युत करा, आपुलार चित्त युत करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. त्याचप्रमाणे आमचे काही अतिपरिचयातले जवळचे श्रोते सज्जन, त्यामध्ये आमचे दिलीप महाराज बोबडे, त्यांना सुद्धा नाव लोटे महाराज, आमचे पोस्टाचे साहेब टापरे महाराज, ते आता साहेब नाहीत महाराजच म्हणा लागते त्याला, कारण ते 2-3 वर्षानं साजरे महाराज बनणार आहेत. त्यांचे बंधू सर्वांना नमस्कार करतो. काही सुटले साटले असतील ते आपलं नाव घेतलं असं समजून घ्या. एका गावाले चांगला कलाकार असतो तर त्याचंच नाव सुटलं, शेवटपर्यंत फुगेल होता. मी म्हटलं हे कामून नाहीत म्हणत होतं, त्याचं नाव नाही घेतलं म्हणे तुम्ही. मी म्हटलं लिहा बरोबर आहे त्याचं म्हणा, माहीत चुकलं असो. भजन मंडळी चांगली आहे असे भेटत नाहीत, आणि भेटले आता माया काय दिधार लागते काय माहीत. आज माझी परीक्षा आहे. विद्यार्थी किती कसो पण गुरुजी समोर असले का चालत बघते. आज 2 गुरुजी आहे. एक हरिभक्तीपरायण गुरुवर्य आमचे केशव बाबा आणि आमचे वनखडे महाराज. आजचा पेपर महत्त्वाचा आहे, पण माझ्यामध्ये ती कुवत नाही की मी त्यांचं समाधान करू शकेल, नाही आहे. परंतु तरी पायाच्या प्रसाद आहे, काही बोलण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामध्ये भरपूर चुका होतील. विशाल हृदयाचे आणि महात्मे 2 समोर बसलेले आहेत, त्या सर्व चुकाचे पोटात घालून मला क्षमा करतील एवढीच माझी त्यांना विनंती आहे. असो, आजची भजन मंडळी अशी आहे, माझे जीवात थोर सुख झाले आणि माझे माहेर भेटले. हे सारे माहेरची मंडळी आहे. आणि माहेरची मंडळी असली, जसं गाव जवळ जवळ आलं म्हणजे बैल याला लावल्यासारखे करतात, त्याला माहीत आहे गाव आलं. तसं भजन मंडळी जर परिचयाची असली तर महाराजही जरा वायतोजेपणासारखा करते, म्हणजे वैखिचे असतात का नाही सारे. पण मी तसं नाही करणार म्हणा. विठ्ठल काही गावात जाऊ भाऊ, ढोर आणि महाराज सारखेच तगदी राहिले ह्याचे. किती घर साजऱ्या घरचं ढोर असेल ते जर इथलं जिथं गेलं तिथं जसं असेल तसं राहिला. तसं आमचे दररोज गावं बदलतं. हे मागचे जसे असतील तसा ताल बसवा लागते, कारण हे खानकरी आहेत, मुर्दा हेच नेतात, आपल्यात नाही ते ताकद. परंतु गावाचं नाव तर काही सांगत नाही मी, कारण इथं लोक आहेत त्या गावचे. खरं काय असे मस्त दिसले साजरे. आता हे कसे साजरे आहे तसेच दिसले. मी म्हटलं बरी आहे मंडळी. आणि मी म्हटलं असं शिवपुराण होतं तिथं, आणि शिवपुराण म्हटलं आता महादेवाचं चरित्र या ठिकाणी आहे. वंदना केली. शिवभोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे चिती. म्हणाल नाही पाहिजे काय? म्हटलं ते ना, शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माई चुलती. मी म्हटलं कुठच्या वार आहे तुम्ही? हे काहीच सांगता येत नाही, पण आजचे तसे नाही, एकदम जोरदार आहे. एका गावाला काय झालं, असाच थंडीचा टाईम होता आणि मी पांडुरंगाची आराधना करायला लागलो. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. काही चुकलं काय नाही, पण त्यानं बरोबर ऐका लागत होतं काय नाही. ते थंडीतच होते, लुटलुट कापत, त्याचं ध्यानच नाही. ते नाही म्हटलं, माझे चित्त तुझे पाया थंडी पडली पंढरी राया. मी म्हटलं काही चादर नाही आणले का अंगावर तुम्ही? असे नाही घेतलं साजरे विनोदाचा भाग सोळा. प्रस्तुत कीर्तन रूपी से हो, त्याच्या अगोदर ज्यांचं या ठिकाणी 7 दिवसपर्यंत तुम्ही आणि शिव महापुराणाची कथाही केली असे वाणीभूषण हरिभक्तीपरायण कराळेजी महाराज यांचं सुद्धा आज माझ्या कीर्तनासाठी आगमन झालं. मग कसं आहे, एक प्रेमाचे तंतू असतात ना, त्यानं माझं काय आहे का, माझ्याजवळ काय आहे. आता हे जे वरचे वरिष्ठ ब्रह्मविद मंडळी बसली, याच्याजवळ तर माझ्याजवळ काय आहे. पण लेकराचं बोलणं बापाला आवडत असते, हाच त्यातला एक भाग आहे, तर बाकी काहीच नाही. आता महाराज म्हणजे वामन अवतारासारखे आहेत कराळे महाराज, बटूमूर्ती आहे, पण ज्ञान तुम्ही ऐकलं असेल 7 दिवसात. आता काय बोलावं हेच नाही समजून राहिलं मध्ये, पण पाहतो आता कसं तरी. पण थोर मनानं ते मला लेकुराचे हित लेकुराचे हित ओ लेकुराचे हित लेकुराचे हित ओ याचं नावच राहिलं होतं घ्यायचं. म्या म्हटलं हा डोळे कामून वटारून राहिला. हिंदान लावा लागते माणसाला कुठी कुठी.
मी म्हटलं हो द्या. आता ते नाव समजा वैभव साधी सिस्टीम आहे त्याची, खरोखरच आहे. सेवाभावी पोरगा आहे, लग्नच नाही होऊन राहिला. होईल होईल, तू घाबरू नको, फक्त हिंमत नको सोडू. असं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराय, शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि यांचे एकनिष्ठ गुरुभक्त पिंपळनेकर निळोबराय यांचा 4 चरणाचा आणि काळाच्या मानानं जीवाच्या उद्धारासाठी अति सुलभ 3 साधनं आणि जगाच्या समोर मांडणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. भगवंताच्या प्राप्तीचे साधन पुष्कळ आहेत, भरपूर आहेत. योग आहे, याग आहे, ध्यान आहे, धारणा आहे, समाधीपर्यंत जाता येते. जप आहे, तप आहे, तीर्थाटन आहे, ज्ञानमार्ग आहे, कर्ममार्ग आहे. परंतु काळाचा महिमा पाहता ही साधनं खूप उत्तम आहेत, खूप चांगली आहेत. परंतु आज ही साधनं या सामान्य जीवांना भगवंतापर्यंत नेतील यांचा अनधिकार पाहून त्या साधनांची गॅरंटी नाही. अनधिकारी कोण आहेत? लोक अनधिकारी. या साधनं चांगली आहेत, परंतु त्या साधनांची मजल आम्हाला पेलू शकत नाही, भरपूर आहे. म्हणून आईच्या हृदयाचे संत महात्मे यांना जगाची काळजी लागली. काय नाही, माऊली सांगता योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, योगयाग विधी येणे नवे जय, योगयाग विधी येणे नवे जय. वायाची उपाधी धम्मधर्मा, वायाची उपाधी धम्मधर्मा, हे वायाची उपाधी धम्मधर्मा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वायाचे उपादे धम्मधर्मा, वायाचे उपादे धम्मधर्मा, वायाचे उपादे धम्मधर्मा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून योगाची या वाटा जे निघाले तिघा सुबटा, तया दुःखांचा ती वाटा भागाला. साधन कठीण आहे, जीवाचा अधिकार कमी पडतो. आता योग मार्ग किती सुंदर आहे, पण जमत नाही, काय करणार आहे. तपश्चर्या आहे, जमते का? हजारो वर्षाची तपश्चर्या करणारे वीर त्यावेळेस होऊन गेले, आज जमते काय? आज तर असं झालं, एका गावात कीर्तनाला गेलो, आला एकदा महाराज, काय सोयाबीन सोंगायला गेलो. तुम्ही म्हटलं बरं झालं, भल्ला अंगा कळलं, पण कीर्तनही सोडायला मन नाही करत. थोडेसे लंबे पाय करून बसू काय? म्हटलं अंगाच टाक ना. असं काही नाही माझं, आणि अंगावरलं नसेल तर माझ्या बॅगीत शाल आहे, पण तरी कीर्तन आहे. विठ्ठल अहो, जिथं आम्ही 2 घंटे कीर्तनामध्ये बसू शकत नाही, योग कधी करणार? तपश्चर्या कधी करणार? अशक्य गोष्टी आहेत. मार्ग खूप चांगला आहे. साधे होम नाही जमत हो. आता
आमचे कराडे महाराज ब्राह्मणाच्या जातीचे, खूप ज्ञान आहे त्यांना त्याबद्दलचं. ब्राह्मण म्हणजे कर्मकांड म्हणतात त्याला, खूप ज्ञानी आहे, बारीक बारीक माहिती. आता कोणीही ते कर्मकांड करायला लागलं हा भाग वेगळा, परंतु जातिवंत आहे, बारीक. आता आजकाल कोणी करते. मला काय म्हणायचं आहे, कृत्वा ध्यायते विष्णू त्रेतायाम ध्यायते मखा यत मखः द्वापारे परिचर्याणाम कलियुगात हरी कीर्तनात. यज्ञ याग हा सुद्धा एक आणि परमेश्वर प्राप्तीचा मार्ग होता. जमते काय आज? असंच भागवत होतं. आता काही काही ठिकाणी होम करत नाहीत. इथं आहे काय होमाचा उद्या आहे काय? हा, मग त्याला पाहिजे जोडपे, पाच तरी पाहिजे. लवकर भेटत नाहीत. मोठं हन्नासून येते माणूस द्यायचे. फक्त असं जमत नाही म्हणून काही याच्या संग त्याचीच त्याले पाहिजे म्हणून लय त्रास होते. एखाद्यानं कधी म्हटलं ने ना आपली तर बात होतं जोडपे. हॅलो विठ्ठल. एका जणाचं नवीनच लग्न झालं. मी कशावर बोलतो की यज्ञ याग खूप सुंदर मार्ग आहे, परंतु आम्ही कुठं त्याला ओळखू शकतो? 4 जण 4 जोडपे कसे तरी तयार झाले. एक पाहिजे होतं. एका जणाचं नवीनच लग्न झालं तर त्या पोरीला भेटलो मी म्हटलं बाई सुन बाई होमात बसतं का? हं बसतो. यायला विचारणार. मी म्हटलं तो तयारच आहे. मग मी म्हटलं 7 वाजता या लागते. मी 6:45 येतो महाराज. बिलकुल साऱ्याला सांगितलं. सारे जण निघाले त्या टाईमवर आणि ही निघाली. हिला काय सांगितलं होमात बसायला. ते 6:45 घरून निघाली. 4 जोडपे आले. का रे तुझी बायको कुठे? ते तर 6:45 गेली. अरे पण इथं कुठंच नाही ना. मग याच्या घरात जाय त्याच्या घरात जाय. होमकुंड तिथं तयार होता. याच्या घरात जाय याच्या घरात जाऊन पाहिजे नाही बा आपल्या घरी आलीच नाही. अरे 6:45 वाजता आमच्या घरून गेली. हे आम्ही तर मागू हे गेली कुठं? आता कसं करा? वक्तावर कोण सापडते? मग एक पोरगं होतं याच्यासारखं. तो म्हणे काय झालं? अरे यायची बायकोने दिसून राहिली. म्हणे महाराज मी हा होमाचा गड्डा पाहायला गेलतो त्याच्यात बसेल आहे म्हणजे कोणीतरी. मग आम्ही सारेच गेलो. म्हटलं का हो पुरी तू याच्यात कायले बसली? तुम्हीच तर म्हटलं म्हणे होमात बसाले. खरं सांगा हे जर कळत नाही आम्हाला तर हा होम आणि यज्ञ काही घडेल आम्हाला. कलियुगी साधना माविन नाही. कलियुगी साधना माविन नाही. कलियुगी साधना माविन नाही. कलियुगी साधना माविन नाही. मनोनी लवलाही नाम जपा. मनोनी लवलाही नाम जपा. कलियुगी साधना माविन नाही. कलियुगी साधना माविन नाही. कलियुगी साधना माविन नाही. कलियुगी युग परत्वे साधना बदलत असतात. ध्यानमार्ग कृत्वाध्याय ते कृतयुगात ते त्रेतायाम यजते मखः यज्ञया त्रेतायुगात द्वापार युगात परिचर्या पूजा आणि कलियुगात हरिनाम. परंतु जेव्हा संतांनी विचार केला यांना योग जमणार नाही, यांना ज्ञान कळणार नाही, यांना कर्मकांडातली सूक्ष्मता कळणार नाही, यांना तपश्चर्या घडू शकत नाही, यांना जपतप येऊ शकत नाही, मग या लोकांचं काय? या लोकांचं काय?
मनुष्य देहाला आल्यानंतर जर यांना ही साधनं जमत नाही तर यांचा उद्धार कसा होईल? याचा विचार करणारे फक्त जगामध्ये संत आहेत, फक्त संत आहेत. जगामध्ये आपलं हित करणारे दोन, एक आईबाप आणि दुसरे संत आईबाप. परंतु हित नाही ठावे जननी जनका. आपले जे आईबाप आहेत हे हित करतात, परंतु प्रापंचिक हित करतात. जीवाचा तरणोपाय त्यांच्या करवळ्याच्या पोटी जे हित करतात लेकराचं, त्याच्यातून होऊ शकत नाही. मग यांचं कसं? खरे मायबाप, खरे लेकरं आपण संतांचे आहोत, गुरुचे आहोत, त्यांना काळजी बसते. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश निवडून काढिले, ते हे एक हरीचे नाम. संत एकांती बैसले वैकुंठात. या जगाचं कसं? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. सर्व वेद पाहिले, शास्त्र पाहिले, पुराण पाहिले, उपनिषद पाहिले आणि त्याचं मंथन केलं आणि त्या मंथनातून सार काढलं. सारांश निवडून काढिले, ते हे एक हरीचे नाम. आणि कलियुगी साधन नामाविन नाही. नाम कलियुगासाठी. सज्जनो, जन्माला आल्यानंतर आपण दोन प्रकारच्या क्रिया करतो. एक सामान्य क्रिया करतो आणि एक विशेष क्रिया करतो. सामान्य क्रिया ज्याला काहीच कळत नाही तोही करते, तोही करते. झोपणं, खाणं, काय असेल ते सारंच करतात. तुम्ही करता, मी करतो. पण विशेष जी क्रिया आहे याच्यासाठी माणूस आला, त्याच्यासाठी नाही आहे. सामान्य क्रिया आहे. लेकरही करून राहिले, लेकरही जेवतात, आपणही जेवतो, कीर्तनकार माणसं. सामान्य क्रिया आहे. झोपणं सामान्य क्रिया आहे. विशेष क्रिया करण्यासाठी या मानव देहाची निर्मिती आहे आणि ती विशेष क्रिया म्हणजे परमार्थ. विशेषता आहे परमार्थ. आणि ज्या कार्यासाठी हा देह दिला आणि ते विशेष क्रिया जरी या जन्माला येऊन आपल्या हातून घडल्या नाही तर हा एवढा अमोलिक रत्न जोडले रे तुझं कार्य ब्रह्मबीज ओळखसी. अमोलिक रत्न आहे, याची किंमत करा. यानं परमात्मा जोडला जातो. पण आमचं तसं नाही झालं. देवाच्या प्राप्तीसाठी या देहाची रचना आहे, पण आम्ही विषयाचे सुखभोग घेण्यासाठी याचा वापर करून राहतो. आमचं बोलणं कसं, आमचं चालणं कसं, आमचं खाणं कसं. हा, एका पोरीचं लग्नच नाजूक आहे. का पोरी, तुझी आवड कशी काय आहे? माझी आवड एकच आहे म्हणजे महाराज, ज्याच्याजवळ 1 कोटी रुपये बॅलन्स असेल बँकेत तो आपला नवरा. पण तो एखाद्या बुड्यानं जेव्हा मग नाही मायाच वयाचा, नाही तर मग बोबळे महाराज म्हणते ना आपल्याजवळ आहे बॅलन्स. तुमचं नाही, तुमचं व्हायला आहे 1 कोटी म्हणे. हो, दुसरी काहीच माझी हे नाही. ठीक आहे. मग मी म्हटलं समजा तुझं वयही निघून गेलं आणि 1 कोटीवाला तुला सापडलाच नाही तर मग 50-50 लाखाचे 2 करीन म्हणे मी. हे अरे काय बोलतो आम्ही? विठ्ठल विठ्ठल. विषय विषाता पडी पाडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. अरे परमात्म्यानं हा देह दिला, एक लक्षात ठेवा. आपण जे करून राहिलो याच्यासाठी दिलाच नाही, याच्यासाठी दिलाच नाही. देवे दिला देह भजन गोमट. देवे दिला देह भजन
साधना आहे. साधना साधना कशाला म्हणतात? आमच्या जीवनाचं ध्येय काय आहे हे कोण सांगेन आम्हाला? बसलेले आहेत पलंगावर आणि खुर्चीवर. हे साधना सांगतात, हे आमच्या जीवनाचा अर्थ सांगतात. त्यांच्या पाया पडलं म्हणजे झालं काय? नाही. त्यांच्या जवळचं ज्ञान आपल्या मस्तकात आलं पाहिजे ना. आपल्याला साधना नाही समजत, त्यांच्या जवळून समजून घ्यावं लागते. कारण माऊली सांगतात, ते ज्ञान पैगा बरोवे जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वी श्री विठ्ठल विठ्ठल. सज्जनो, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवती होऊ म्हणती ते होती, तरी कानाची ती धरावी. देव होऊ शकतात तुम्ही, पण विषयामध्ये रमलावे याचा दुरुपयोग चालू आहे. माऊलीनं सांगितलं, भागवतामध्ये एक ओवी आहे, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवूनी विषय सेवनी निज पतन. एवढं तर समजलं ना की विषयामध्ये किती मोठे मोठे भोग मिळवले तरी पतन नाही, या देहाचं उद्धार नाही. टाटा बिर्ला जरी झाला तरी उद्धार नाही झाला, मोठा झाला उद्धार नाही झाला. उद्धारासाठी गुरूंची शरणागती करावं लागते, सद्गुरूंच्या जवळून ते बीज घ्यावं लागते. सज्जन, पण आम्ही विषयात रमलो. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. सज्जनो, आम्हाला काय आवडते? मला तुम्हाला म्हणायचं आहे, इथं जेवढे आले, कोणी येते का इथं? नाही. समजा तिकडे थोडंसं बाजूले असं म्हणू आपण, चावल मंडळ, ते दुसरं असतं टंग 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 टंग, यातली अर्धे पळाली असते. का? विषय विषयाचा पडू पाडून गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषयामध्ये या देहाला खर्च करतो आम्ही. काय झालं? टापरे गुरु महाराज साहेब असे बसना मला दिसले पाहिजे तुम्ही. काय झालं, एक वेळ माझ्या मित्राच्या सोबत गेलो, लग्न नुकतंच झालं, पहिल्यानं त्याला बोलावलं, म्हणे साजरे माणसं पाहिजेत संघ, तुम्ही चला म्हणे. मी म्हटलं बरं येतो. पाहुणचार झाला साजरा, घट पाहुणचार झाला, पतला नाही, म्हणजे बासुंदी घट झाला. बसलो जेवाले, कुरड्या पापड्या भजे वडे अधिक काही काही 5-7 रंगाचं होतं त्याच्यात. आणि मी बसलो, तोही बसला. तो जवळ नवीन, त्याच्यावर ध्यान जादा. महाराजला कोण व्यक्ती हो, जेवढी युहाची सोय करतात तेवढी महाराजची करतात काय? हा नाही, युवई कधी येऊ दे ना बापा, पायाला तिच्या जसा पाटा असते. कुठे चालली बापा? हे येतात ना, मग येतात तर. आणि हे आले तर, हे काळे महाराज आले, भोनकडे महाराज आले तर. जो आदर युवायचा आहे तो महाराज का नाही समजून घ्या. आमचा परमार्थ किती पोकळ आहे. विठ्ठल विठ्ठल बसलो जेवाले. त्या पोरीनं सारं वाढलं राजा. माय खायात मन जादा असते, तुम्हाला ओळखून नाही येत नाही, लय खादाड सबन वाढलं ते. मला भजेच नाहीत वाढले. मी आतलं लयच झाली हिची, भजे साजरे दिसत राजो. खरं मन गुंतलं माय त्याच्यात. माणसाचा स्वभाव आहे, आपल्या घरी काय आहे इकडे ध्यान नाही देत, काही नाही इकडे जादा ध्यान असते. हे एवढंच आठभर वाटलं याच्यात समाधान नाही, भजे नाही. मग मी म्हटलं आता युक्ती काय लढवा, आणि बुद्धी कायच्यासाठी देवान दिली परमात्मा जवळ. मी पायकुटी खर्च करून राहिलो. म्हणजे मग पाहिलं, मी म्हटलं भजे कसे येतील. मग मी काढली गोठ. मी म्हटलं केंद्रे भाऊ, समजा हेच होते माझ्या संघ. केंद्रे भाऊ तुम्हाला गोठ सांगतो. मी घरून निघालो ना, एवढा लंबा सरप होता रस्त्यात,
ओरे बापरे, कसाचा कसाच होता. असं समजून घ्या, आज तुमच्या काकूचं सौभाग्य साजरं होतं म्हणून मी वाचलो, नाही तर लंबात झालतो. हा असा होता का मोठा करू, आपल्याला काय घेणं देणं आहे, तरी असा असा होता. आणि नाटक पडली एकदम गाडी. ओरे बापरे, मेला होता माणूस. एवढा लंबी होता, ध्यान देजा, एवढा लंबी होता की माया जेवाच्या ताटापासून तर भजायच्या जसे भजे आई माय यायला पाहिजे नाही वाढले हो. बोले काय म्हणायचं आहे, काय साध्य केलं बुद्धीनं तू, भजे. अरे भजेसाठी बुद्धी भेटली काय, विठ्ठल बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव त्याच्यामध्ये आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. जी वस्तू ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्या वस्तूचा उपयोग करणं याला सदुपयोग म्हणतात. आणि जी वस्तू ज्याच्यासाठी भेटली ते न करता वेगळंच काहीतरी करणं याला त्या अमौलिक वस्तूचा दुरुपयोग म्हणतात. हे कशासाठी भेटलं, परमात्मा प्राप्तीसाठी. जोडून काय राहिलो, विषयाचा पडीपाडू, दुरुपयोग आहे. आता मी इथं कीर्तनाला आलो आणि 7चं कीर्तन आहे आणि समजा माझ्या सोयी आहे तिथे 10-15 त्याच्यात घरी हिंडत बसलो, तुम्ही काय म्हणता, कायच्यासाठी आलता, मी कायच्यासाठी आलो, कीर्तनाले का सोयऱ्याच्या घरी आले, मग असंच होऊन राहिलं. ज्याच्यासाठी आलो त्यालाच विसरलो आणि चालला साड्या घ्यायले, घोड्या घ्यायले, माळ्या बांधा. अरे देव, विसरले तया थोर साधी हानी, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या. नवऱ्यानं एका बाईले नटणी करून देवली तर एवढी हिट गावली होती त्या गावात पुऱ्या. सोन्याची नथ होती, घरात जमलंच नाही तिला, चालली. कुठे चालली हो, कुठेच नसते चालली, ते फक्त मुनक हालू. ते नथ हल्ली पाहिजे ना. सहज विचारते काही केली हो, त्याही नाणली करून 1 तोळ्याची आहे. अधिक त्या पुऱ्यात गेली, झटका कमला व्हायच काय हो, आता काय होय नथ होय, तेही न केली. बरं, संपलं काम आपलं. कबीरदास महाराज म्हणतात, काय मूर्खपणासारखं वागणार आहे तुमचं. नथनी दिया जिस यारणे, नथनी दिया जिस यारणे, उसको पुकारे बार बार. नाक दिया जिस यारणे, उसको भूल गई गवार. एवढी मोठी मान हालून राहिली तू, नवऱ्याचा उदो करत, फक्त भोकच दिली असती तिथं काहीच्यात घातली असती ना. अरे खरे उपकार परमात्म्याचे आहेत, ते आला येलनं त्याच्या माथा आहे. विठ्ठल विठ्ठल
निघाले, बद्दल आली, त्याला वाटलं आपण ओले हो. दुकानात गेले, छत्री द्या, एक छत्री द्या, चांगली द्या, पण काढली द्या ना. केवढ्याची आहे? काही जास्त किंमत नाही, 150 रुपयाची. गॅरंटी 20 वर्षाची. गॅरंटी 20 वर्षाची. तोडेल मोडेल 20 वर्षात, नवीला नवी डबल देणार. बरं, कायच्यासाठी घेतली? संरक्षण. घेतली छत्री, निघा. पण दुकानदार काय म्हणते? 2 प्रिकॉशन्स आहेत याच्यामध्ये, दक्षता, काळजी घ्या. 2 गोष्टीपासून या छत्रीले जपा, मग हे छत्री 20 वर्ष जाते. तो म्हणजे सांगून द्या, फक्त इले ऊन नका लागू देऊन, पाण्यात भिजू नका देऊ. मग सकाळी स्वर्गात काढता काय तिची पालखीत? अरे ज्याच्यासाठी छत्री घेतली ते जर करायचं नाही तर त्या छत्रीचा फायदा काय? ज्याच्यासाठी देह भेटला तेच जर करायचं नसेल, तू किती साजरा असेल तर काय फायदा? विठ्ठल विठ्ठल. इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई. देखत नयनों में मिट्टी मिलाई, देखत नयनों में मिट्टी इस तन धन की कौन बढ़ाई, कौन बढ़ाई, इस तन धन की और बढ़ाई, इस तन धन की और बढ़ाई. दुरुपयोग याचं महत्त्व समजून घ्या. तुम्ही करून राहिले याच्यासाठी नाहीच. परमात्मा प्राप्ती, निजात्म प्राप्तीला गोनी देवे केली मनुष्य. जर एवढा सुंदर देह अधिकारयुक्त परमात्मा प्राप्तीपर्यंत नेऊन सोडणारं साधन याचं जर महत्त्व ओळखलं नाही तर पुढे यमाचे गचके ठरले आहे. ठरलंच आहे. तुला बंगला नाही कामी पडत, तुला पैसा नाही कामी पडत, आणि तुला काहीच नाही. तिथं दाखवावं लागते आधार कार्ड. दाखव, 7-12 दाखवा लागते. सज्जनो, प्रवासाला निघाला एक जण, जुन्या काळातली गोष्ट आहे. शहरात गेला, बँकेत सोनं ठुलं होतं ते सोडून आणलं, काही पैसे होते ते आणले, काही कपडे घेतले, खरेदी केली आणि रस्त्यानं निघाला. गाड्या घोड्याचा टाईम नव्हता. खिशात पैसे, सोनं, कपडे लत्ते, रात्र होऊन राहिली. निघाला रामराम करत करत. धरला 2-4 जणांना आडवा. दाखव दाखव. इकून आहेत ना, चालते नाही तर रामपुरी काढला त्यांना. नाही नाही देतो ना. बंडलही दिलं, सोनंही दिलं, कपडेही दिले. बरं इतकं देऊन बोनस दिलं त्याला. धडाधड बतकाळला, डोकं फुटलं, रगत अंगावून चाललं, तोंड सुजलं आणि मारुती होऊन चालला. त्याची बायको म्हणे, का हो साजरे गेलते गोजरे का म्हणून आले तुम्ही? तुमच्या अंगात ताकद तर लय आहे. काय झालं काय? काही नाही हो, रस्त्यानं येता येता अंधार पडला, 2-4 पोट्टे होते हो, नाही ना मला अडवलं. बापा, तशा तर भल्या गोष्टी करता रंधानात. हां, आणि जिथं काय झालं तुम्हाला? तुमच्याजवळ पिस्तूल होते ना, पिस्तूल, तिचा उपयोग का म्हणून नाही केला? हा हाय, हे जर दाखवली असते तर तेही नेली असते. बरं झालं मी लपून ठुलती म्हणे ते. अरे पिस्तूल लपून तुझ्यासाठी आहे काय? अरे त्यावेळेस जर तू पिस्तूल काढली असती, हे चोर तुझ्या अंगावर आले नसते. सज्जनो, या पिस्तूलचा उपयोग जर तुम्ही भजनासाठी केला तर काळाची ताकद नाही तुमच्या अंगावर येईल म्हणून नाही. पण हे माहीतच नाही हे बंदूक किती पॉवरफुल आहे. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी नरदेहामध्ये आलेल्या
जीवांना नाही त्या परीनं उपदेश केला, पण आमचं एकच ठरलाय, घट अक्षरात घराली लावून दिली पाठी. आणि त्याचंही म्हणणं त्याचं काय, तुम्ही काही सांगा, हम नाही सुधरेंगे, नको सुधरू, आम्हाला काय करायला. जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल. भारताच्या वाटीबा काल बांधून नेला, भारताच्या वाटीबा काल बांधून नेला, काळ बांधून नेला, काळ बांधून नेला. एका जनार्दनी बा आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाबा, एका जनार्दनी बा आमचे काय जाईल, एका जनार्दनी बा आमचे काय जाईल. पिंगळामाद्वारे बोल बोली बोल का पिंगळामाद्वारे, बोली बोल हे का पिंगळामाद्वारे, बोल बोली बोल का पिंगळामाद्वारे, बोल बोली बोल का पिंगळामाद्वारे, बोल बोली तोले का पिंगळामाद्वारे, बोल बोली तोले का पिंगळामाद्वारे, बोल बोली तोले का. साधू संतांनी आम्हाला किती उपदेश केला हो. अहो आमच्या पाया लागले ते आमची योग्यता आहे काय. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, करटाळी बोला मुखे नाम, करटाळी बोला मुखे नाम. पाया पडेपर्यंत स्टेप आणली आम्ही, आमचा अधिकार आहे काय. तुकोबाण आमच्या पाया लागावं काय. पण लेकरू ज्या ती उद्दामपणा करते त्या बापही पाया लागते, त्याच्या अधिकार आहे का त्याचा. पण नाईलाज म्हणून लागते, कारण करवडा आहे पोटा. तद्वत साधू संतांच्या हृदयात करवडा असल्यामुळे आणि ते हात जोडतात तुम्हा मला की लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना. यानं नाही ऐकलं तर कधी कधी रागावले, शिवेही दिल्या, पण कशाच्या पोटी, जिव्हाळ्याच्या पोटी. काय माय गेली होती भूताची, हरी न ये मुखाची हरे मुढा. शिव्या सध्या दिल्या. काही वाटते काय आम्हाला, तुम्हाला नाही म्हणत बरं मी. तुम्ही तर लय साजल्या, टी व्हीचे चॅनल सोडून आले तुम्ही इथं. तुमचं वर्णन मी नंतर करणार आहोत. साधा तुमचा अधिकार आहे का, थोडा त्याग आहे का. हा या जमान्यात मोबाईल आणि टी व्ही सोडून येणारे दर्शन घ्या लागते. खरोखर काहीच वाटलं नाही आम्हाला. साधू संत जिव्हाळ्याच्या पोटी आम्हाला शिव्या सुद्धा देतात, पण त्या शिवेमध्ये आणि तुमचं हित दडलेलं असते. लेकरू जेव्हा उन्हात खेळते ना, तेव्हा आई म्हणते ये, समजून सांगते येत नाही. मग थोडीशी रागावते, अरे ये न मसण्या, तरी येत नाही. मग ती शिव्या देते त्याच्या, अरे तिथं उन्हीत मेल्यापेक्षा इथं सावलीत मरणं. मग मरणच होतं तर तिथंच मरू दे ना, सावलीत काय आणतं. त्या मर या शब्दामध्ये जिव्हाळा आहे, तर साधू संतांच्या शिव्यांमध्ये सुद्धा वरदान असते. विठ्ठल पण आम्हाला काहीच नाही वाटत. शिव्या देव का रागाव साधू संत, आम्हाला असं वाटते मला त्यानं अशी शिवी दिली, मग 2-4 एकर वावरच घेतलं मी. म्हणजे त्याच्या शिवीनं तू आल्या 2-4 एकराच्या इकडे. अरे एवढे साधू खालचे आहेत काय की त्यांची कृपा झाली म्हणजे वावर वाढते नाही. त्यांच्या कृपेनं फक्त देव भेटत असतो. विठ्ठल विठ्ठल तेची माझे हित करीती सकट, जे नेहा गोपाळ कृपा करी. काहीच वाटत नाही आम्हाला. शिव्या द्या का पाया लागा, आमच्या निवर गण बनलं आम्ही. तुम्हाला सोडून बोलून राहिलो, काही वाटत नाही आम्हाला. एका गावाला मंत्री आले,
आता नवीन आला आहे कोणता होय फडणीस, घेतला त्याचा सत्कार. लाखोच म्हणतो ना आपण, काय कसर करावं त्याच्या सभेची. लाखो लोक होते, मोठा स्टेज दिला. एक जण आलं मायापाशी, काल मंत्री आले ते म्हटलं साजरं झालं. लाखो समाज होता म्हटलं त्याच्यापेक्षा साजरं. तुम्ही कुठे गेलते म्हटलं कीर्तन होतं मला. तुम्ही काल पाहिजे होते म्हटलं कायच्यासाठी कीर्तन पाडून. तसं नाही. मग सर्वात पहिले मायाशीच बोलले म्हणे मंत्री. म्हटलं हे घ्या फडणीसची याची ओळख, आता तर निवडून आले ते, याची ओळख काही. तुम्ही कुठे गेलते म्हटलं कीर्तनाला. तुम्ही पाहिजे होते म्हटलं कायच्यासाठी. ते आकाश पायाले नाही कोणाशीच नाही बोलले. मोठे मोठे बसले होते लीडर त्याच्या शेजी, पहिल्यानं माझ्याशीच बोलले म्हणे. मी गेलो स्टेजवर आणि एका खुर्चीवर जाऊन बसलो. जसे फडणीस साहेब आले म्हणे तसे माझीच बोलले. मी म्हटलं वा बे गणे, तुम्ही पाहिजे होते. तुम्ही कुठे गेलते म्हटलं राय न उगा पाझरपाळे कीर्तनाले गेलतो ना. तुम्ही पाहिजे होते. माझ्याशी पहिले माझीच बोलले मंत्री, कोणाशीच नाही बोलले. मी म्हटलं बरं जाऊ दे, ते पाझर नको पाडू. आणि काय बोलले, पण तुम्ही पाहिजे होते ना. तुम्ही कुठे गेलते. अरे म्हटलं कीर्तनाले गेलतो ना. मा कालचा कसाच रंग होता ना. म्हटलं बरं झालं ना. काय म्हटलं सांग. मला म्हणत म्हणे ते आल्याबरोबर इथून उठून खाली व्हाय. मी म्हटलं म्हणजे तुला काय वाटलं या बोलण्यात, तुला गौरव झाला. जसं मंत्र्यानं जरी बोलला असेल मंत्री त्याच्याशी, पण बोलणं कोण्या रक्कमचं तुझी पातळी ओळखली त्यांनी. तर साधू संत जेव्हा रागावतात, जेव्हा शिव्या देतात, तेव्हा समजून घ्या आपली पात्रता काय. तुम्ही आणलं तर त्या पात्रतेवर की त्यांना शिव्या द्यावं लागतात, त्यांना राग करावा लागतो. नाही तर संतांसारखे कोमल हृदयाचं कोणीच नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्या जीवनाचा काळ सरकत राहतो, तो कोणाशी थांबत नाही. परंतु या आम्हाला मिळालेलं हे आयुष्य आहे, हरिनामामध्ये परमार्थामध्ये सार्थकी लावावं लागते. आणि ते सार्थक याही कलियुगामध्ये कोण्या साधनानं होईल. ते साधनं महाराजांनी निरोप बरायणी अभंगाच्या पहिल्या चरणात